जिव्हाळ्यानं दिलेली गोष्ट आहे ही. जिव्हाळ्या कधी जुना होत नाही. जेवढा टिकवावा तेवढा गोड होतो बघ. गुंतले कसे मन हे बावरे, गुंतले कसे मन हे बावरे, आस तू लहर तू भावनांचे किनारे, खुळे तू कशा पायी करतीस हे? आता हातोहात होत आहेत तेवढ्या 4 गोष्टी करते. नेत्रा तरी एकटी कुठे कुठे बघेल. आजी वांगी आहेत, काप करूया त्या दिवशी सारखे. संपल्या ती. मी घेऊन येते उद्या येताना. काय ग सध्या धावपळीत आहेस? छे, धावपळीत कसली. मग मी आज सांगितलेल्या कामाचं काय केलं? कुठलं काम? अगं अशी कशी बावळी ग तू? तुम्ही मला कुठलं काम सांगित? मला नाही कळत आहे, सांगा ना प्लीज. अगं सत्याशी बोललीस का नाही? कशाबद्दल? अगं असं काय करतेस? त्याच्या लगीन करण्याबद्दल. ओ हा, ते मी बोलायचंय त्याच्याशी. अगं मग त्या दिवशी काय मी तुला सत्यनारायणाची कथा सांगितली? नाही नाही तसं नाही, पण मी काय. अगं मैत्री आहे ना त्यो, बोल की मग त्याच्याशी. नाही नाही तसा काही प्रॉब्लेम नाहीये. ऍक्च्युली आधी 1-2दा झालाय हा विषय आमच्यात, अगदी कॅज्युअल. पण आजी तेव्हा सत्यजितनी हा विषय असा काही तोडलाय की माझी नाही बाबा परत हिंमत झाली. मग आता हिंमत कर माझ्यासाठी. हो बोलेन की, त्यात काय. पण तुमच्या डोक्यात कोणी मुलगी आहे का? नाही म्हणजे कसं आहे की मुलीचं नाव घेऊन त्याच्याशी बोलले ना, म्हणजे तो जरा. तिच्या नावाचा थोडासा घोळच आहे बघ. बोल. नाही म्हणजे तिचं आधीचं नाव वेगळं होतं, आताचं नाव वेगळं आहे. आणि आता जे नाव आहे ते नाव तिचं खरं नाही बघ. पण आम्ही समजे त्याच नावाने ओळखतो. तुम हे काय बोलताय तुम्ही? काय चुकीचं बोलते का? हा, माझ्या सत्यासाठी तुझ्यासारखीच पोरगी पाहिजे बघ. नाही नाही आजी, हे कसं शक्य आहे? का शक्य होणार नाही? नाही नाही सत्य आवडत नाही तुला?
अहो सत्यजित माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. मग विचार कर, 2 चांगले मित्र नवरा बायको झाले, मग किती सुखात राहतील आणि एकमेकांनी किती सुखात ठेवतील. हा? नाही 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 अहो मी हा विचार नाही केलाय कधी आजी, आणि मला करायचंही नाहीये. हे नाही होणार. हे बघ, भस्कन अंगावर थंडगार पाणी पडलं का नाही का ते नकोसच वाटतंय बघ. शिरशिर येते अंगावर. पण थोडा येळ गेला नव की मग त्याची शीतलता कळायला. बघ, मी विचार कर, तुम्ही ज्याला मैत्री म्हणता नव त्याच नात्याचा दर्जा वाढवला की सोनं होईल दोघांच्या बी आयुष्यात. विचार कर. सांभाळून जा. हा हो. मंजिरी आहेस का ग घरात? मंजिरी आली, डोक्याला शॉट. मावशी काय तुम्ही सुद्धा? अगं मोठ्या माणसांनी लहानांकडून शिकावं कवा कवा. मंजिरी आहेस ना ग? हो निघतेच आहे मी आता. अगं पोळीचे लाडू केले होते, म्हटलं तुझ्यासाठी घेऊन जावेत. थँक्यू. कसलं ग थँक्यू? माझ्या घरात काहीही शिजलं ना की सगळ्यात पहिल्यांदा मला तुझीच आठवण होते. आमच्या घरातलं उष्ण नेला बिगर तुमच्या घरात अन्न शिजतच नाही ना. काही बोललात का मावशी? हे नाही नाही, वय झालं ना आता. आता मनाशीच गप्पा. येते हा मी मंजिरी, यांची ऑफिसची घाई आहे ना. आज लवकर आटपलं? नाही म्हणजे आज काम लवकर आटपली. अगो बाई, कामावरनं आठवलं. मंजिरी तुमचा टोस्टर नेऊ का ग जरा? आता कसं? अगं नेमका बंद पडलाय आमचा. बरं मावशी द्या त्यांना टोस्टर. येते मी. साडी छान आहे. आज काही विशेष आहे का? नाही विशेष नाही, मीटिंग आहे एक कामाचीच. कामाचीच असणार. मी कुठे काय वेगळं म्हणतेय. साडी शुभ्राच्या बाबांनी गिफ्ट केली वाटतं. नाही मी अगं आम्ही त्यांना कधी पाहिलेलं नाही ना, त्यामुळे टोस्टर हवाय ना. हो. चला देते. हे बघ, पुढल्या वेळी आले ना की जोड्याने जेवायलाच यावं आमच्याकडे. हे की नाही अगदी सारखा आग्रह करत असतात. येते मी. हो. चला दे. एकमेकांना कॉल फ्री असला म्हणून शेजारी आल्यावरही लगेच फोन करायचा का? ठेवा आता, आलेच. बरं बरं, ठेवती फोन. आजी तू पुन्हा आजी म्हणलीस? आजी म्हणलं तर चॉकलेट नाही देणार माहितीये. त्या मला कसं तरीच होतंय. हो, दूध न पिण्याचा चांगला बहाणा आहे. जो दूध पिणार नाही त्याला. अरे देवा, इकडे ये. अरे देवा, तुझं अंग लय गरम लागतं या. सोनू काय होतंय तुला? माहित नाही पण कसं तरी होतंय. वय चल आपण तुझ्या रूम मध्ये जाऊया. मला बाबा हवे. अगं सोनू, तुझा बाबा गेलाय मुंबईला. आपण त्याला फोन करूया, पण त्याच्या आधी औषध घेऊया. डॉक्टर कडे नको ना आत्या. अगं डॉक्टरकडे कुठे जायचंय? आपल्याकडे ते औषध आहे ना, गोड गोड, ते पिऊया. बाबा, मी बाबाला फोन करते. चल. बाबा माझ्या बाळाला बरं नव्हती. नाही गो देवा, हा मुलगा ना जीव काढणार आहे माझा एखाद दिवस. गोंधळ घालून ठेवलाय सगळा. नेत्रा, काय हो? तुझ्याकडे ते ताप मोजायचा थर्मास आहे का ग? थर्मास नाही हो आत्या, थर्मामीटर. कोणाला आलाय ताप? अगं आर्याचं अंग गरम आहे संध्याकाळपासून. अगं देतीस ना व?
आता बघताय ना किती पसारा करून ठेवला युवराजनी. मी तो आवरते आणि मग शोधून दे. अगं आता शोध ना, तिचा ताप मोजायचा आहे. जास्त असं तर दागदारकडे घेऊन जायला पाहिजे. हे घे. आणि ऐक ना, तू जरा आर्याकडे बसशील का ग? अगं तिचं अंग लई तापलंय. कपाळावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवाव्या. मी तयारी करते. पूर्ण एकटीच खोलीत आहे. एकटा जीव घाबरेल ग. आत्या अहो किती पसारा घातला युवीनी बघताय ना. हे आवरायला पाहिजे ना सगळं. मलाच आवरावं लागणार, दुसरं कोण येणार आवरायला. नेत्रा, आर्याकडे बसायला सांगितलं म्हणून काकू करतेस ना? नाही तसं नाही. म्हणजे मी म्हणत होते की मी तुम्हाला आणून देते पाणी आणि रुमाल. मग तुम्ही घड्या ठेवा तिच्या डोक्यावर. तुम्हीच बसा तिच्याजवळ. तसंही तिला लळा आहे तुमचं. मी चेहऱ्यावरनं मूर्ख दिसत असली तरी मूर्ख नाहीये मी. शेवटी मी तुझी सासू आहे. माझी गुणाची नेत्रा, तू या घरची करती सवरती सून आहेस. हे असं नको निखारा बाळगूस म्हणा. मग मला एका स्टॅम्प पेपरवर लिहून द्या आत्या की ह्या बोलीचा वापर करून प्रिया कधीही परत या घरात शिरायचा प्रयत्न करणार नाही. मी आत्ता आर्याला कडेवर घेऊन अख्खं कोल्हापूर हिंडून येईल. नेत्रा, हे काय बोलायलीस तू? जाऊ दे ना आत्या. गेल्या 7 वर्षात ना माझा मुद्दा तुम्हाला पटलाय ना तुमचा मला. कशाला पुन्हा पुन्हा तेच विषय उकरून काढायचे. तुम्ही बसा तिच्याजवळ. तिची काळजी मी माझी कर्तव्य पार पाडते. आणून देते तुम्हाला गार पाणी. शुभ्रा, हे काय आहे? मी 1000 वेळा तुला सांगितलं की टेबलवर बसून जेवायचं नाही म्हणून. अगं आई पण मला हात नाही पुरत ना. सगळा पसारा घालून ठेवला. बरं आई, हे पाकिट आहे ना, या पाकिटात मी कॅम्पची फी भरली. आणि सोना काकाला आठवण करून द्यायची, तो उद्या येऊन शाळेत पैसे भरेल. कळलं? अरे वा, तुझ्या लक्षात राहिलं. म्हणजे लक्षात राहिलं म्हणजे काय ग शहाणे? तू काय आईला एवढी ही समजलीस? नाही नाही, तुला ना नॉर्मली आठवण करून द्यावी लागते. नाहीतर तू ओ गॉड डोक्यातनच गेलो असं बोलतेस. कळलं. इतकं बोलण्याची गरज नाहीये. कामाच्या गडबडीत विसरते मी कधी कधी. पण म्हणून काय लगेच मी कसला कॅम्प असतो ह्यो? काय नाही हो, त्या शाळांची फाडं असतात एक एक. आई, तू कोल्हापूरला कधी जाणार आहेस? तुला तू परवा सोन्या काकाला सांगत होतीस ना, तेव्हा मी ऐकलं. मी सोन्या काकाशी बोलत असताना तू चोरून ऐकत होतीस? चोरून नाही, जेव्हा तुझ्या मांडीवर झोपलेले ना तेव्हा मला ऐकू आलो. ठरलं नाहीये अजून. मी पण येणार तुझ्या बरोबर. मी कामासाठी चाललीये, पिकनिकला नाही. तू पुण्याला कामासाठी जाणार होतीस तरी पण मला नेलं होतंस ना तू. कोल्हापूर लांब आहे खूप. मला यायचं आहे आई. शुभ्रा, तोंड बंद करून जेवशील की नाही तू आता? आई, तोंड बंद करून कसं जेवणार? शुभ्रा, फटका खाशील ना तू आता? तुला लाख वेळा सांगितलं की मोठ्या माणसांच्या विषयात बोलत जाऊ नकोस म्हणून, तरी तुझं आहेच. मंजिरी, नका गबाळ दिस तिच्यावर. मावशी प्लीज. मावशी, एकतर मी तिच्यावर आवाज चढवत असताना तिची कड घेऊन बोलू नका तू. मग तिला असं वाटतं की घरातले सगळे चांगले आणि मी कैदाशीण आहे. निमूटपणे जेव, अजिबात प्रश्न नकोयत मला. आजी, कैदाशीन म्हणजे कोण? कोण नाही? पटापटा आवरा बघू. आजी,
मला कोल्हापूरला जायचंय. मला माहितीये बाबा तिथे असतात आणि जर मी तिकडे गेले तर बाबा मला भेटतील ना. तसं नाही बाळा, पण तसंच आहे. तुम्ही लोकांनी मला जाऊ दिलं नाहीत ना तर मी एक दिवशी पळून जाईन. मग बसा बघत. हो ग माझे सोने, जेव्हा पळशील ना तेव्हा पळ, पण आता मिळाया हवं ना बळ. म्हणून आधी घे. झाली कविता. भेड ग माझं भेड ते. बापरे, मोठ्या मुश्किलीने झोपली ती. बरं मी पळते, तुम्ही हात बसा. येडी सोडतच नव्हती ना तुला. तापात मुलं होतात जरा क्रँकी. क्रँकी. आर्या शिकवेल तुम्हाला, मी निघते. तिला लई लढा आहे तुझा. सत्यजित नंतर कुणाचं ऐकत असेल ना ते फक्त तुझं. सत्या तिथं मुंबईला गेला आणि इथे हिला ताप आला. त्याला सांगितलं का? नाही, आयच म्हणाली नग सांगू म्हणून. नाही तर धावपळ करत इथे यायचं. ते झालंच. आणि काही मेजर ताप नाहीये हो, 3 दिवसात बरी होईल. अगं तू इथे आहेस ना, मग टेन्शनच नाही. म्हणजे काय हो आत्या? नाही म्हणजे तू दागदार आहेस ना. नाही तरी उद्या तिच्या पेडियाट्रिशियन कडे घेऊन जाऊच आपण. मीच घेऊन जाते. घेऊन जा बाई, घेऊन जा. तुला हवं तिथं घेऊन जा, पण ती बरी झाल्यानंतर. आत्या, पेडियाट्रिशियन लहान मुलांचा डॉक्टर. तेच ते ठाव आहे मला. पण कसं आहे, तू असशील ना तर काही काळजी नाही बघ. कारण तिला तुझा लई लळा आहे ना बघ. आणि ती तर तुला अगदी आईवानी. आत्या, मी एक सांगू का? मी सत्यजितशी लग्न करावं ही आयडिया मला विकण्यासाठी एवढी साखर पेरणी करायची गरज नाही. लगीन? मी कुठं म्हणलं लगीन लगीन? हा, तुम्ही म्हटलं नाही, पण आर्याला तुझा लळा आहे. आर्या तुला आईसारखं मानते. याच्या पुढचं स्टेशन म्हणजे तू सत्यजितशी लग्न केलंस तर आर्यालाही आई मिळाल्यासारखं होईल. हो ना? नाही का तसं होणार? सांग ना. आत्या, माझ्याकडे खरंच या प्रश्नाचं उत्तर नाहीये. मुळात मी या प्रश्नाचा विचारच केला नव्हता. मग आता कर ना. बघू 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 म्हणण्यात वय सरून जात. ते आहेच. नाही म्हणजे आपल्याला तसा अनुभव नाही, पण लोक म्हणतात ना. सॉरी, बरोबर आहे, पण ही भवानी उठली ना तर मला जाऊ द्यायची नाही. पुन्हा बसवून ठेवेल तिच्याजवळ. मी जाऊ प्लीज? बघ तिला तुझा किती लळा आहे त्यो. आत्या, आपली गाडी त्याच रुळावर फिरून त्याच स्टेशनला येऊन थांबतीये. बरं, एनिवे, मी उद्या सकाळची पेडियाट्रिशियनची अपॉइंटमेंट घेते. मला ठाव आहे लहान मुलाचा दागदार. तर मी अपॉइंटमेंट घेते आणि मीच तिला घेऊन जाते. बघ किती काळजी आहे तुला. बाय 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 बाय. हे कोल्हापूरला जायचं काय आहे? काम आलंय. 5 शहरांमध्ये शोरूम्स डिझाईन करायचे, त्यातलंच एक कोल्हापूर.
कवा जायचंय? नाही, माहित नाही. कदाचित पुढच्या महिन्यात, कदाचित त्याच्यानंतर. असं म्हणजे अजून अवकाश आहे. शुभ्रालाही नाचती या कोल्हापूरला यायला. तिला नेऊच शकत नाही मी. आधीच मी जाणार म्हणून बाबा इतके अपसेट झालेत. आता तिला घेऊन गेले तर शक्यच नाहीये ते. एक सांगू, या गोष्टीवर न शुभ्राला रागवू नकोस बघ. हट्ट किती करते ती पाहिलत ना तुम्ही. नावापुढं सत्यजित मुदोळकर उगाच नाही आहे तिच्या. खरंय, काही काही बाबतीत कंप्लीट यांच्यावर गेली ती. दुधाचा मग समोर ठेवला ना की बरोबर त्याचा कान आपल्याला हवा तसा फिरवून घेणार. हँगरला लावलेले कपडे व्यवस्थितच हवेत. जरा इकडे तिकडे झालेले असतील ना तर घालत नाही ती. कधी कधी अशी वाटते ना की थेट यांची आठवण येते मला.